मागच्या 2 वर्षांमध्ये 3 वेळा आतापर्यंत मी चौकशीसाठी हजर राहिलो। आमच्या चौकशीमध्ये माझा आणि माझ्या पत्नीचा इन्कम सोर्स, शिवाय खरेदी केलेल्या जागा यांची माहिती मागितली गेली। संपूर्ण माहिती मी त्यांना हव्या असलेल्या फॉर्मॅटमध्ये दिली। शिवाय त्यांनी आणखीन देखील काही माहिती मागितली, ती माहिती देखील त्यांना दिली जाईल। संपूर्ण चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य केलं जाईल अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे। प्रकारची माहिती मागितली आणि दिली गेली। माझ्या आणि माझ्या पत्नीला ज्या दिवशी आम्ही 2दा आलो होतो आणि पुन्हा 8 दिवसापूर्वी नोटीस पाठवून आजची तारीख दिली होती, त्या तारखेला सुद्धा आम्ही हजर राहिलो आणि त्यांना ज्या फॉर्मॅटमध्ये आम्हाला माहिती पाहिजे होती ती माहिती दिलेली आहे। अजूनही त्यांनी काही माहिती मागवली ती सुद्धा त्यांना देण्यात येणार आहे आणि त्यांनी आमचे स्टेटमेंट लिहून घेतले, आमच्या उत्पन्नाचा सोर्स माहिती घेऊन घेतली आहे, आमचे बँक अकाउंट घेतलेले आहेत आणि सगळी माहिती त्यांना दिलेली आहे। पण साधारण कोणत्या मुद्द्यांवर तुमची जी आहे ती आज चौकशी करण्यात आली आणि कुठल्या विषयासंदर्भात तुम्हाला चौकशीसाठी बोलवलं जातं? एसीबी चौकशी तर गेले 2 वर्ष सुरू आहे आणि त्या चौकशी संदर्भात मला बोलवलं होतं आणि त्यामध्ये इन्कम सोर्स आणि खरेदी केलेल्या जागा या संदर्भात त्यांनी माहिती घेतली। त्यांना तशी माहिती खरेदी किंवा बँकेचे स्टेटमेंट हे सगळं त्यांना दिले। आज मॅडमची देखील चौकशी झाली, काय नेमके त्यांना प्रश्न विचारण्यात आले किंवा काय? त्यांची पण अशाच पद्धतीने त्यांच्या नावातील जमीन खरेदी, त्यांचा इन्कम आणि या सगळे प्रश्न त्यांना विचारलेले आहेत। त्याप्रमाणे त्यांना जी आमच्याकडे माहिती होती ती सगळी माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे आणि उर्वरित काही माहिती त्यांना आम्ही मागवून देतो म्हणून सांगितलं। बरं, 12 वाजेपासून जवळपास 6:30 वाजेपर्यंत 6.5 तास जवळपास चौकशी बघितली। ते स्टेटमेंट लिहून देत होते, माहिती विचारत होते, त्यामुळे तेवढा वेळ स्टेटमेंट माहिती प्रिंट आउट करण्यासाठी एवढा वेळ लागला। बरं, मग तुम्ही म्हणतात की आता पुन्हा एकदा त्यांनी काही माहिती दिली जाईल, ती तुम्हाला प्रत्यक्ष हजर राहून द्यावी लागणार आहे की कशा? बघा, त्यांना आम्ही माहिती पाठवू, त्यांना असल्याच्या प्रत्यक्ष हजर आल्यानंतर पुन्हा हजर राहू आणि त्यांना योग्य पद्धतीने सहकार्य करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे, त्या पद्धतीने आम्ही वागू। सकाळी म्हणालात की माझी लढाई आहे, मला तर एकट्यानेच लढली पाहिजे। नाही, खरं तर आपण बघितलं असेल की ही तक्रार झाल्यानंतर, चौकशी झाल्यानंतर आज सुद्धा आपल्याला ही लढाई आपण ज्या प्रवृत्तीवर लढत होतो, त्यामुळे ही लढाई आपल्याला यापुढच्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळी ते बोलवतील त्यावेळी आपल्याला हजर राहिलं पाहिजे, त्यांना माहिती दिली पाहिजे। कोणा बरोबर आलं कोण नाही आलं तरी मला ही माझी लढाई सुरू ठेवली पाहिजे। थँक्यू सर। थँक्यू।